नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अतिशय आनंदाच्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे एक ऐतिहासिक ब्रेकिंग न्यूज आहे, अत्यंत महत्त्वाची आहे। 22 जुलैची खुश खबर, 8वा वेतन आयोग TOR मंजूर, कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार मोठा फायदा, रुपये पगार अधिक पेन्शन वाढणार। या संदर्भामध्ये जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल तर्फे आपले मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे। 22 जुलै 2026 ची आनंदाची बातमी। सरकारी व निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ऐतिहासिक निर्णय। केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर 8व्या वेतन आयोगासाठी TOR म्हणजे संदर्भ अटी मंजूर केल्या आहेत। म्हणजेच आता आयोगाची रचना निश्चित झाली आहे। पुढील 18 महिन्यात पगार, DA, पेन्शन, भत्ते सगळ्याचा आढावा घेतला जाणार। या व्हिडिओमध्ये आयोगाची रचना काय आहे, कोणाला फायदा होणार आहे, पगार आणि पेन्शन मध्ये काय काय बदल होऊ शकतात, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा। चला तर पाहूया 22 जुलैच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। तर 22 जुलैची आनंदाची बातमी, 8वा वेतन आयोग अधिकृत, केंद्रीय मंत्रिमंडळाने TOR मंजूर केले आहेत। 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी मोठा फायदा। या संदर्भात ब्रेकिंग न्यूज पाहूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। मित्रांनो, वर्षानुवर्षे प्रतीक्षा संपली। केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या 8व्या वेतन आयोगासाठी संदर्भ अटी TOR अखेर मंजूर केल्या आहेत। याचा अर्थ आयोग आता कामाला लागणार। सरकारी व निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे। आता पगार, DA, भत्ते सगळ्या नवीन फॉर्म्युले ठरणार आहे। 8व्या वेतन आयोगाची रचना पाहूया काय आहे। 8व्या वेतन आयोगाची रचना असेल हे बघा। एक अध्यक्ष असणार आहेत, एक अर्धवेळ सदस्य असतील, एक सदस्य सचिव सुद्धा असणार आहे। ही रचना तात्पुरत्या स्वरूपाची आहे, ADHOC असेल। या रचनेला किंवा या समितीला कालावधी म्हणजे कार्यकाल दिलेला आहे। आयोगाला अंतिम अहवाल आणि शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्याचा वेळ दिला जाणार आहे। गरज पडल्यास अंतरिम अहवालही सादर करू शकतात। आयोगाचे मुख्य कार्य आणि बदल काय आहेत हे आज निश्चित झाले आहेत। त्यानुसार हा आयोग फक्त पगारापुरता मर्यादित नाही, यावेळी काही नवीन गोष्टी सुद्धा होणार आहेत। एक, कामगिरीवर आधारित बोनस। आता कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला बोनस आणि प्रोत्साहन याशी संबंध जोडला जाणार आहे। उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू होऊ शकते। 2, कार्यक्षमता वाढवणे। सरकारी कार्यालयात उत्तरदायित्व आणि जबाबदारी वाढवण्यासाठी नवीन संरचना येणार। 3, पगार आणि पेन्शन आढावा। मूलभूत वेतन, पे मॅट्रिक्स, DA आणि DR म्हणजेच पेन्शनधारकांचा भत्ता, महागाई भत्ता यांचा पुनर्विचार होणार। 4, HRA आणि इतर भत्ते, घर भाड्यात बदल होऊ शकतो। अनेक लहान मोठे बदल एकत्र करून त्यांची संख्याही कमी करण्याचा विचार आहे। 5, इन्क्रिमेंट आणि प्रमोशन, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती धोरणाचा आढावा घेतला जाणार आहे। कोणाला या आयोगाचा फायदा होणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा कोणाला होणार आहे, तर सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना
या वेतन आयोगाच्या शिफारसीचा थेट फायदा होणार आहे. म्हणजेच एकूण 1,15,00,000 लोकांचे आयुष्य बदलणार आहेत. आणि त्यामुळे निष्कर्ष जाणून घेऊया. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोग फक्त पगार वाढवणारच नाही, तर सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरीची संपूर्ण संरचना बदलणार आहे. काम करणाऱ्यांना बोनस, पेन्शनधारकांना जास्त डीए आणि नवीन भरतीसाठी चांगली वेतन संरचना हे सगळे उद्दिष्ट आहेत. आता 18 महिन्यात आयोगाचा अहवाल येणार आहे. मग सरकार निर्णय घेणार आहे. तर मित्रांनो, 22 जुलैची ही बातमी खरंच आनंदाची बातमी आहे. वर्षानुवर्ष प्रतीक्षा केल्यानंतर 8व्या वेतन आयोगाची गाडी आज रुळावर आली आहे. आणि तुम्हाला या आयोगाकडून काय अपेक्षा आहेत? पगार किती वाढावा असं वाटतो? कॉमेंट करून नक्की सांगा. अशाच सरकारी नोकरी, पेन्शन आणि 8वा वेतन आयोग अपडेट आणि शासन निर्णयासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला दाबा, म्हणजे पुढचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला प्राप्त होईल. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत निवांत राहा, आनंदी राहा. लवकरच 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.